नमस्कार. आज आपण बनवणार आहे आंब्याचा ठेचा. आंब्याचा ठेचा म्हणलं तर तोंडाला पाणी सुटतं. असा हा आंब्याचा ठेचा. इथं मी एक कैरी घेतलेली आहे आंब्याचा ठेचा बनवण्यासाठी. तर कैरी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कैरी मी ताजी घेतलेली आहे. इथं मोठ्या आकाराची कैरी आहे. ही तोतापुरी नावाची कैरी आहे. जास्त काही आंबट नाही. कैरी आपल्याला ही अशी किसून घ्यायची आहे. कैरी किसून झाल्यावर आपल्याला बारीक कापा करून घ्यायचे आहे. या अशा प्रकारे आपल्याला बारीक कापा करून घ्यायचे आहे. आबडधोबड जरी केलं तरी चालतात, कारण की आपल्याला ह्या खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे. हा ठेचा मी खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवला तरी चालेल. ठेचा खलबत्त्यामध्ये कुटल्यावर चव छान लागते. मी इथं शेंगादाणे भाजून घेतलेले आहे. शेंगादाणे भाजून याच्यामुळे घेतले की नंतर आपल्याला ठेचा तळायचा नाही. शेंगादाणे आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे आधी. त्यानंतर आपल्याला कापलेला आंबा घ्यायचा आहे. थोडीशी हळद, मीठ घ्यायचं आहे. आणि इथं मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहे. लसूण पण थोडा भाजून घेतलेला आहे. या अशा प्रकारे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. छान असं बारीक करून घ्यायचं आहे. ठेचा आपला बारीक झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. ज्या प्लेटमध्ये आपण शेंगादाणे काढलेले आहे त्याच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ठेचा असा आबडधोबड वाटला की चवीला छान लागतो. हे पूर्ण आपण एकत्र करून घेऊया. असा ठेचा नक्की करून बघा तुम्ही. इथं आपल्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर याची फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी देऊन झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ठेचा आपला तयार झालेलाच आहे. आता बघा किती छान दिसतोय ठेचा. तोंडाला पाणी सुटलंय. आंब्याचा ठेचा कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. रोजच्या जेवणात आपल्याला ठेचा हा पाहिजेच. इथं मी भात आणि त्यावर वरण टाकून घेतलेलं आहे. डाळ भात म्हटलं की ठेचा पाहिजेच. डाळ भातासोबत खूप छान लागतोय ठेचा. आणि यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं. बघा एकदा खाऊन तुम्ही, खूप छान लागतं.